संगमेश्वर तालुक्यात नांदळज गावात श्री सुखाय देवीचा शिमगा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आजही या गावात पारंपरिक प्रथा आणि परंपरांचं शिमगोत्सवात पालन केलं जातं। त्यापैकीच एक अनोखी प्रथा म्हणजे डुक्कर होळी। पूर्वीच्या काळी जंगलातले डुक्कर होळीच्या होमाभोवती प्रदक्षिणा घालत आणि त्यांची ही प्रदक्षिणा पूर्ण झाली की गावचा गावकर या डुकरांना पुन्हा जंगलात पळवून लावत असे। आता जंगलातल्या डुकरांची जागा गावातली तरुण मुलं डुकराचे रूप घेऊन होळीला प्रदक्षिणा घालतात आणि गावकर त्यांना पुन्हा जंगलात पळवून लावतात। त्यानंतर या शिमग्याला देवी सुखाईची पालखी होमाभोवती नाचवण्यात आली। या शिमगोत्सवाला ग्रामस्थांनी आणि चाकरमान्यांनीही मोठी गर्दी केली। आमचे गाव नांदळज श्री सुखाय देवी ही आमची पालखी सजलेली आहे। आज या ठिकाणी आमचा शिमगा उत्सव कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करणार आहे। तर आमची गावकर आम्ही मानकरी स्वतः यामध्ये सहभाग घेऊन गावातला सर्व आलेली पाहुणे मंडळी सर्व तसेच गावातील सर्व मंडळी एकत्र येऊन हा उत्सव आम्ही मोठ्या आनंदाने साजरा करणार आहोत। तर आज रूढीप्रमाणे ह्याही वर्षी पालखी आमची ग्रहणामुळे काही काळाने कारण हे उशिरा उठणार आहे। पालखी आम्ही 7 वाजता या ठिकाणी उठवणार आहोत। त्याने 1 तासभर पालखी आम्ही इथं नाचणार आहे। त्यानंतर 8:30ला पालखी आम्ही अंबाबाईच्या वाटी प्रदक्षिणा आणणार आहे। 8:30 नंतर आम्ही होम पेटवणार आहे। त्यानंतर पालखी आमची चांदीवरून बसणार आहे व देवीला गारणे घातले जातील। आणि रूढी परंपरेप्रमाणे आमचे डुकरे येतात। त्या डुकरे येणार अंबाबाईच्या वाटी 5 प्रदक्षिणा तसेच माड्याच्या वाटी 5 प्रदक्षिणा आणणार व त्यानंतर पालखी चांदीवर बसणार व देवीला गारणे घालणार आहे। आमचा असा उत्सव